काय म्हणले ते डॉक्टर? आम्हाला का त्यांना? त्याला वर बोलव. ते डॉक्टराला जाऊन देऊ नका, त्यांना इकडे बोलवा. त्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्यात. ते म्हणले हे बसाना ना यार. ती हिंदी बोलत होती ती पोरगी इथं बसलेली. ती म्हणत होती हे बसाना, दुसरं बघावं म्हणती. तर दुसरं बघायचं तर आमच्या जवळ होतं, आमच्या डॉक्टर जवळ. मी म्हणलं अजिबात नाही, तुम्ही नाही काय चला, तुमच्या जवळ वस्तू व्यवस्थित नाहीत. ती दुसरं मागत होती, आम्ही नाही. असले लबाड लोक आहेत ना, यांच्यामुळं ह्या मुंबईचं महाराष्ट्राचं वाटोळ व्हायला लागलं. इतके मूर्ख आहेत नाही, फुकट पगार खातेत हे. हिला तर सस्पेंड करायला पाहिजे. आलेले एवढे बी प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही, हे जेवढे आत्ता आलते ना हे पुरे सस्पेंड करा. हे जीव घेते ना एखाद्याचं खोटं बोलून. नसता प्रकाश आंबेडकर साहेब, तुम्ही जर हे नाही केलं ना, मग बघा बरं का तुम्ही म्हणता माया माग काय लागलंय. तुम्हाला सरळ सांगतोय मी, आरोग्य मंत्री आहे तुम्ही. असे जर हेळसांड लोकांचे होणार असले, आता आलेले 5-6 जण कोण होते पुरे सस्पेंड करा. आलेत का घ्यावं त्याला, हे पुरे सस्पेंड झाले पाहिजे. हे चेहरे आहेत तेवढे पण. खोटं बोलता रे. या इकडं या तुम्ही, कोण कोण आहेत? हे गप्पा सारे पोराव, लय अतिशहाणपणा करायचं नाही कोणी. अरे खोटे नाटे आरोप करतात परत. तुम्हाला माहिती आहे की लय गेलेले ते लोक, खानदानी सारखं वागत नाही ते. यांच्या जीवावर आला नाही, खोटे आरोप करतात. त्याच्यामुळे मी आई, तुम्ही काय लोट घ्यायचं नाही, गप्प बसा एका जागा. हे खोटाडे नाटाडे आरोप करणारे लोक आहेत. कुठे बाबा, कोणचा डॉक्टर आहे? येर बाबा इकडं. येर बाबा, तुम्ही मला मशीन लावलं त्यावेळेस त्यात हवा भरली नाही, तर तुम्ही काय सांगितलं? हे योग्य नाही, दुसरं घ्या. म्हणले का नाही? अरे तुम्ही म्हणला तर त्यांच्याकडे काय बघता? म्हणले का नाही? अरे बाबा साधा प्रश्न आहे. तुम्ही जर देव आहेत, डॉक्टर कोण आहे? देव आहे, बरोबर ना? तर देवाने खोटं का बोलायचं? तुम्ही ते मला बसवल्याच्या नंतर त्याला चिरकळी वरून, तुमच्या भाषात काही म्हणत असते त्याला, आमच्या खेड्यात त्याला चिरकळी म्हणतात. ती अशी दाबून बसवली तुम्ही, अशी हे गपारे माकडा हो, अशी दाबून बसवली तुम्ही. त्याच्यात हवा भरली तर ते बसा ना, कारण तुम्हाला तिथं BP दाखवेना ते तुमच्या मशीनवर. का? इथं व्यवस्थित पॅक झालं नाही ते म्हणून. मग तुम्ही म्हणले दुसरं आणावं लागल. अरे बाबा मशीन चालूच आहे ना, मी बी म्हणतो ना आई, पण इथं ते हवा भरली, हे बसाना तर निष्ठाला लागलं. तर त्यावेळेस त्या मॅडम म्हणल्या हे आपल्याला दुसरं आणावं लागल. तर नाही, अरे मी म्हणतो ना मशीन चालू आहे. तुम्ही जे इथं बसवलं पट्टा, त्या पट्ट्याला असं खोसलेलं होतं. इकडून 2दा हवा भरली तुम्ही, 2दा पॅक केलं त्या मॅडमने, 2दा पॅक केलं तरी ते निघलं. मग इकडं रिझल्ट दाखवेना ना किती BP आहे. तेच सांगतो ना मी सुद्धा. मग ते तुम्ही म्हणले दुसरा आणा, मी म्हणलं दुसरा आणा. मी शब्द काढला का? मग मीडियाला कसं काय म्हणलं तुम्ही याला? मी म्हणलं दुसरा आणा, दुसरं पाहिजे. मी म्हणलोच नाही, तुम्हीच उलट आमचं घेतल्यावर मी म्हणलं नको आम्हाला, तुम्ही तुमचा उद्योग बघा. बस एवढंच भांडण आहे आता तुमचं आमचं, काही नाही दुसरं. झालं ओके, तेवढंच भांडण आहे आमचं. तू खरं खोटं केलं याच्या समोर, बाकी काय नाही. तुम्हाला आता सांगितलं ना मी, हे लोक खोटरडे आहेत, हे धचा मा करतात. काल बघितलं ना, नाही पोरांनी काही करून आमचं आमका केलं म्हणलं, लगेच बातम्या.
याच्या आधी हेच पोरं होते, हे चॅनल ओले आहेत, असं असतंय. हे गिरू शकतात खालच्या स्टेपपर्यंत, आणि याचा फटका ह्या डॉक्टरांचा, ह्या साध्या डॉक्टरचा फटका मेन डॉक्टरला बसतो, तसंच खालच्या पत्रकाराचा फटका संपादकाला आणि चॅनलला बसतो. असं असतंय. आपण जरा हुशार वागायला शिका ना. मी कसं एका दिवसात हुशार वागायला शिकलो. त्या असल्याला लगेच बोलायचं नाही. हे काय हे म्हणू शकतात काही पण, अमुक अमुक झालं. सावध व्हा, सावध व्हा पोरा हो, बोलू नका कुणाला.